कोविडचे वॅक्सिन आणि स्त्रिया या विषयावरील परिसंवादात मी डॉक्टर चैतन्य शेंबेकर आपणा सर्वांचे स्वागत करतो. भारतीय स्त्री शक्तीच्या राधिकाताई देशपांडे, डॉक्टर वासंती देशपांडे, डॉक्टर मनीषा कोठेकर, नीलमताई या सगळ्यांचे मी विशेष आभार मानतो. आमच्या ओमेगा हॉस्पिटलच्या टीमतर्फे देखील मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. आणि आपण सगळे झूम मीटिंगवर आहोत आणि झूम मीटिंग जेव्हा आपण करतो तेव्हा आता मला वाटतं बऱ्याच लोकांना याची माहिती झालेली आहे की सगळ्यांनी आपलं झूमचं जे म्यूटचं बटन आहे ते अनम्यूट करू नये, म्यूटवरच राहावं की जेणेकरून कुठल्याही आवाजाचा व्यत्यय आपल्याला येणार नाही. आणि या विषयावर आपण आता चर्चेला सुरुवात करूया. तर 31 डिसेंबर 2019 ही रात्र काळ रात्र ठरणार आहे असं कोणाला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. एक्सक्यूज मी सर, हाँ सॉरी बोला. टू डिस्टर्ब यू बट सर आप हिंदी या इंग्लिश में प्लीज बात कर सकते हैं? देखिए एक्चुअली मैं तो हिंदी इंग्लिश में भी बात कर सकता हूँ, लेकिन मुझे लगता है हम लोगों ने जो डिसाइड किया था उस हिसाब से मैं मराठी में बात कर रहा हूँ। लेकिन मैंने जो प्रेजेंटेशन बनाया है वो इसीलिए बनाया है ताकि सबको वो समझ सके। ठीक है, मैं हिंदी और इंग्लिश का भी प्रयोग करूँगा मेरे भाषण के दरमियान, लेकिन जैसे हमने पहले तय किया था उस हिसाब से हम लोग मराठी में ज़्यादा करके बात करने वाले हैं, लेकिन आपको समझने के लिए मैं हिंदी में भी आपसे संवाद करूँगा, ठीक है? तर तर मी ज्या विषयाला आता हात घालणार आहे, तो विषय आपल्या सर्वांचाच आणि सर्वांच्या दृष्टीनेच अतिशय महत्त्वाचा विषय ठरलेला आहे. आणि 31 डिसेंबर 2019 ची जी रात्र होती, ती रात्र सगळ्या जगामध्ये सगळेजण नवीन वर्षाची सुरुवात होणार म्हणून आनंद व्यक्त करत होते. आणि त्याच दिवशी चीनच्या वुहान या प्रदेशामध्ये कोरोनाचा सगळ्यात पहिला रुग्ण आढळला. आणि तेव्हा कोणी कल्पना मला देखील केली अनम्यूट नव्हती करायचं म्हणजे मला आवाज कमी करायचा होता. की काही दिवसांमध्येच संपूर्ण जगामध्ये हा कोरोना व्हायरस सगळ्यांना हादरवून सोडणार आहे. त्यानंतर जेव्हा मार्चमध्ये पहिली वेव्हला सुरुवात झाली, त्यावेळेस देखील कोणाला कल्पना नव्हती की इतका हाहाकार हा कोरोना आपल्या देशात देखील मचवणार आहे. आणि त्यानंतर आता दुसरी वेव्ह सुरू आहे आणि लोकांचे हाल आम्ही जवळनं पाहतो आहोत. आणि अतिशय वाईट वाटतं, कारण बरेचदा आम्ही काही करू देखील शकत नाही. आणि आता लोक तिसऱ्या वेव्हच्या पण गोष्टी करायला लागले आहेत. या कोरोनाचा इतका पगडा आपल्यावर झालेला आहे, आपल्या आयुष्यावर, की आपण बीसी आणि एसी असं आता याच्यापुढे काळाचं वर्णन करू शकतो. बीसी म्हणजे बिफोर कोरोना आणि एसी म्हणजे आफ्टर कोरोना. तर कोरोनाच्या आधी लहान मुलं शाळेत जायचे, खेळायचे, बागडायचे आणि कोरोना आल्यानंतर हे मुलं ऑनलाईन क्लासेस करतात आहेत आणि त्यांचं आयुष्यच बदलून गेलेलं आहे. जुने दिवस परत कधी येतील हे आपल्याला कोणालाच माहिती नाहीये. एक महत्त्वाचा मुद्दा मला इथे तुमच्या समोर मांडायचा आहे आणि भारतीय स्त्री शक्तीच्या माध्यमातून सरकारकडे देखील मला या विषयावर लक्ष वेधायचं आहे की आपल्या भारतामध्ये हेल्थ केअरला किंवा आरोग्य सेवेला जास्त महत्त्व दिलं जात नाही. आणि जेव्हा बजेटचं ॲलोकेशन होतं तेव्हा जीडीपीच्या 1.5% फक्त 1.5% हे आपण आरोग्य सेवेवर खर्च करतो. 2018 आणि 19 जर आपण विचार केला तर त्या काळामध्ये फक्त 1.5% जीडीपीचा भाग हा आरोग्य सेवेवर खर्च करण्यात आला.
आणि त्यानंतर माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी असं म्हटलं होतं, की त्या दृष्टीने त्यांनी विचार करायला सुरुवात केला होता, की 2025 पर्यंत आम्ही हे 1.5% वरनं 2.5% वर नेणार आहोत. परंतु मला असं वाटतं, की 2.5% देखील फार कमी जी-डी-पी आहे, जर तुम्ही इतर देशांचा विचार केला तर. कारण इतर देशांमध्ये, विशेषतः पाश्चात्य देशांमध्ये जवळपास 8% जी-डी-पी हा आरोग्य सेवेवर आणि रुग्ण सेवेवर खर्च केला जातो, जो की आपल्या देशाच्या खूप जास्त आहे. जर तुम्ही भारताचा विचार केला, तर आपल्या देशामध्ये प्रत्येक 10,000 व्यक्तींना 7 बेड्स उपलब्ध आहेत, जे की 27 बेड असायला पाहिजे. म्हणजे आपण खूप मागे आहोत. आणि जर तुम्ही हेल्थ इज वेल्थ म्हणता, तर हेल्थ इज वेल्थ जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपल्याला निश्चितच याकरता पावलं उचलायला पाहिजे. आणि मला असं वाटतं, की हा एक स्वागतार्ह बदल झालेला आहे, की कोरोनामुळे आपल्या सगळ्यांचेच डोळे उघडलेले आहेत आणि आता या वर्षामध्ये बऱ्यापैकी पैसा हा आरोग्य सेवेवर गुंतवण्यात येतो आहे आणि आय-सी-एम-आरसाठी आणि रिसर्चसाठी आणि ट्रीटमेंटसाठी बराचसा बजेटचा भाग यावर्षी भारत सरकारनी हेल्थ केअरवर दिलेला आहे आणि ही चांगली गोष्ट आहे आणि असाच हा खर्च पुढे देखील होत राहावा, असं मी आवाहन आणि विनंती सरकारजवळ करू इच्छितो. कारण आपण आरोग्य सेवेला दुय्यम ठेवून चालणार नाही. आपल्याला त्याला महत्त्व द्यायलाच हवं. असं म्हणतात, की "देअर इस अल्वेज अ लाईट ॲट द एंड ऑफ द टनेल" आणि "धिस टू शॅल पास" हेही दिवस जातील. आणि मला खरंच वाटतं, की हे दिवस जायला हवेत. "यह कह के दिल ने मेरे हौसले बढ़ाए हैं, यह कह के दिल ने मेरे हौसले बढ़ाए हैं, गमों की धूप के आगे खुशी के साये हैं." आणि मी देवाजवळ प्रार्थना करतो, की देवा हा काळ देखील लवकरच जावो आणि आपल्याला चांगले दिवस पुन्हा पाहायला मिळो. तर आता झाला व्हॅक्सिनचा प्रश्न. व्हॅक्सिनबद्दल जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपल्याला माहिती आहे, की व्हॅक्सिन इतक्या लवकर बाजारात किंवा मार्केटमध्ये येत नसतात. व्हॅक्सिन निर्माण करण्याची एक प्रक्रिया असते आणि त्या प्रक्रियेला बराच अवधी लागतो. जवळपास 1.5 ते 2 वर्ष व्हॅक्सिन बनवायला लागतात, असं म्हणतात. कारण त्याचे ट्रायल्स असतात आणि त्याचे फेजेस असतात. आणि त्या फेजेसमधनं त्या व्हॅक्सिनला जावं लागतं. परंतु हा जो अभूतपूर्व काळ आला आणि कोरोनाने आपल्यावर असा काही पगडा केला, की सगळ्या देशातले सायंटिस्ट लोकं देखील हादरून गेले आणि त्यांनी व्हॅक्सिनवर काम करायला सुरुवात केली आणि लवकरात लवकर चांगला व्हॅक्सिन कसा आणता येईल यावर सगळ्यांनी विचार करायला सुरुवात केली. आपण आपण भारत देखील याच्यामध्ये मागे नव्हतो आणि मला अभिमान वाटतो, की कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड हे 2 व्हॅक्सिन्स आपल्या भारतामध्ये त्याचं निर्माण होते आहे आणि ही आपल्यासाठी अतिशय अभिमानाची आणि चांगली गोष्ट आहे. जानेवारी 2021 म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात एक चांगली खबर घेऊन आली, की व्हॅक्सिन आता सगळ्यांना उपलब्ध झालेलं आहे आणि सर्वप्रथम ते डॉक्टरांना, फ्रंटलाईन वर्कर्सला आणि हेल्थ वर्कर्सला उपलब्ध होणार आहे. 25 जानेवारीला मी पहिला व्हॅक्सिनचा डोस घेतला. त्या दिवशी मी अतिशय खुश होतो आणि माझ्या मास्कच्या मागचं माझं स्माईल तुम्हाला कदाचित दिसत असेल. मला असं वाटायला लागलं, की आज मी व्हॅक्सिन लावलं आणि आता कदाचित दुसरा डोस लावल्यानंतर हा मास्क मी फेकून देणार आहे. या मास्कची मला गरजच नाही राहणार. किती खुळा होतो मी. मला हे माहिती नव्हतं, की व्हॅक्सिनचे म्युटंट्स येणार आहेत आणि त्या म्युटेशनमुळे व्हॅक्सिन हा अशा प्रकारे अटॅक करेल, की व्हॅक्सिन घेतलेल्या कोरोना हा अशा प्रकारे अटॅक करेल, की व्हॅक्सिन घेतलेल्या लोकांना देखील पुन्हा इन्फेक्शन होऊ शकतं. याची मला डॉक्टर असून देखील कल्पना नव्हती. पण ही गोष्ट सत्य आहे, की व्हॅक्सिन घेतल्यानंतर देखील लोकांना इन्फेक्शन होतं आहे. परंतु या काळ्या ढगाला देखील सोनेरी किनार आहे. आणि आपल्या सगळ्यांना हे माहिती असेल कदाचित,
की व्हॅक्सिन घेतल्यानंतर जरी इन्फेक्शन झालं तरी ते कमी प्रमाणात होतं आणि ते इन्फेक्शन स्प्रेड जास्त होत नाही आणि स्वतःला ज्या व्यक्तीला ते इन्फेक्शन होतं ते देखील कमी प्रमाणात होतं. तर एक गोष्ट मी इथे तुम्हाला निश्चितपणे सांगू इच्छितो, की व्हॅक्सिन अतिशय उपयुक्त आहे आणि असा विचार देखील मनात यायला नको, की व्हॅक्सिन घेऊ की नको घेऊ. इनफॅक्ट प्रत्येक व्यक्तीने व्हॅक्सिन घ्यायलाच हवं. आणि तुम्ही पहिल्या सुरुवातीला ऐकलं असेल, की पेपरमध्ये न्यूज यायच्या, की 100 वर्षाच्या आजींनी व्हॅक्सिन घेतलं. 90 वर्षाच्या ज्यांचं हार्टचं ऑपरेशन झालंय अशा व्यक्तींनी ऑपरेशन झाल्यानंतर व्हॅक्सिन घेतलं. ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी व्हॅक्सिन घेतलं आणि हळू-हळू असं लक्षात आलं, की प्रत्येकानेच व्हॅक्सिन घ्यायला पाहिजे. कारण व्हॅक्सिन घेतल्यानंतर त्याचा जो फायदा आहे, त्याचा जो बेनिफिट आहे, तो फायदा हा त्याच्या तोट्यांपेक्षा खूप अधिक प्रमाणात जास्त आहे. त्याच्यामुळे व्हॅक्सिन तर घ्यायलाच हवं याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही. हे आपण सगळ्यांना लक्षात ठेवा. तुम्ही कुठल्याही एज ग्रुपचे असाल, तरी व्हॅक्सिन तुम्हाला घ्यायलाच हवं. आता सो द मेसेज इज लाऊड अँड क्लिअर, की प्रत्येकाने व्हॅक्सिन घ्यायला पाहिजे आणि चांगली खबर ही आहे, की व्हॅक्सिननी फायदा निश्चितपणे होतो आणि व्हॅक्सिननी फायदा झालाच पाहिजे. आता जसं मी सांगितलं, की व्हॅक्सिनचे साइड इफेक्ट्स असतात. पण ते साइड इफेक्ट्स पुष्कळ त्याच्यावर संशोधन झालेलं आहे आणि लोकांचं म्हणणं आहे, की साइड इफेक्ट्स कमी असतात. काही लोकांना ताप येतो, काही लोकांना लूज मोशन्स होतात, काही लोकांना रॅश येते. परंतु काही लोकांना उलट्या होतात. परंतु व्हॅक्सिन घेतल्यानंतर जे साइड इफेक्ट्स होतात त्याचं प्रमाण कमी आहे. आता मी इथे आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, की व्हॅक्सिनचे साइड इफेक्ट जे आहेत, ते प्रेग्नन्सीमध्ये देखील कमीच आहेत. गर्भवती स्त्रियांनी व्हॅक्सिन घेतल्यानंतर गर्भवती स्त्रियांना त्याचा परिणाम किती होतो याच्यावर देखील संशोधन झालेलं आहे. आणि या संशोधनामध्ये असं आढळून आलेलं आहे, की जेवढा साइड इफेक्ट इतर लोकांना होतो, तेवढा साइड इफेक्ट व्हॅक्सिनचा गर्भवती स्त्रियांना देखील होतो, त्याच्याहून जास्त होत नाही. म्हणून ही गोष्ट डोक्यातनं काढून टाका, की गर्भवती स्त्रियांना व्हॅक्सिन घेतलं तर त्याचा खूप जास्त साइड इफेक्ट होईल. काही लोकांना ॲलर्जी असते. ॲलर्जी असलेल्या लोकांनी मात्र कुठल्याही वयोगटातले असो, ॲलर्जी असलेल्या लोकांनी डॉक्टरांना सांगायला हवं, की मला ॲलर्जी आहे आणि त्यांना सांगूनच व्हॅक्सिन घ्यायला पाहिजे. अदरवाईज व्हॅक्सिनचा साइड इफेक्ट प्रेग्नन्सीमध्ये वाढत नाही. ही गोष्ट आपल्या सर्वांना स्पष्टपणे माहिती असायला हवी. असं म्हणतात ना, "बळ इथले संपत नाही." तसं मी तुम्हाला सांगितलं, की मला असं वाटत होतं, की व्हॅक्सिन घेतल्यानंतर काही आता मास्कपासून मला मुक्ती मिळणार आहे. पण असं झालं नाही आणि असं कदाचित पुढच्या 3 वर्ष किंवा 2 वर्ष होणारही नाहीये. मला वाटतं आपलं पुढचं 2 वर्ष, 3 वर्षाचं आयुष्य आपल्याला मास्कच्या मागेच काढावं लागणार आहे. 6 फुटाची दुरी, अ, कुठेही गर्दीत जायचं नाही, हात वारंवार धुवायचे आणि मास्क वापरायचा. हे व्हॅक्सिन घेतलेलं असल्यानंतर देखील आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्याला फॉलो कराव्याच लागणार आहेत. हे आपण सगळ्यांनी जाणून घ्यावं. तर एक गोष्ट तर नक्की आहे, की व्हॅक्सिन उपयुक्त आहे आणि व्हॅक्सिन घ्यायला पाहिजे. आता लसीकरण करताना सरकारनी टप्प्याटप्प्याने प्रत्येकाला लसीकरणाचा चान्स दिला. सर्वप्रथम डॉक्टरांना आणि फ्रंटलाईन वर्कर्सला त्यांनी लसीकरण केलं. त्यानंतर 60 वर्षा अधिक लोकांना दिलं. नंतर 45च्या वरच्या लोकांना दिलं. आता 18 ते 45 या वयोगटातील लोकांना व्हॅक्सिन उपलब्ध झालेलं आहे आणि लवकरच लहान मुलांना देखील व्हॅक्सिन उपलब्ध होणार आहे, कारण त्याच्यावर देखील संशोधन चालू आहे. आता मी तुम्हाला इथे सगळ्यात महत्त्वाचा विषय आजचा जो आहे, तो याच्याकरता आहे, की 18 ते 45 जो वयोगट आहे, त्या वयोगटातील स्त्रिया हा एक महत्त्वाचा लोकांचा ग्रुप आहे, ज्यांना अनेक गोष्टी त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या त्या काळात घडत असतात. जसं या काळामध्ये पाळीची सुरुवात होते, पाळी सुरू असते. या काळामध्ये लग्न होतं. या काळामध्ये मुलं-बाळं होतात. या काळामध्ये पाळी 45च्या नंतर जायला लागते आणि या सगळ्या काळामध्ये स्त्रियांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो टप्पा आहे, जो सगळ्यात महत्त्वाचा कालखंड आहे, तो कालखंड 18 ते 45 याच वयोगटातला आहे. आता या वयोगटामध्ये व्हॅक्सिन कधी घ्यायचं या विषयावर बोलायच्या अगोदर
मी तुम्हाला वॅक्सिनचे काही प्रकार थोडक्यात सांगणार आहे. हे तुम्हाला माहिती याच्याकरता असायला पाहिजे, कारण आपल्याला एक गोष्ट माहिती असायला पाहिजे, की आपल्या भारतामध्ये जे वॅक्सिन आहे ते कुठल्या प्रकारचं वॅक्सिन आहे आणि जगामध्ये कुठले-कुठले वॅक्सिन्स उपलब्ध आहेत. तर हा चार्ट जरी ही बिझी स्लाईड असली, बराच चार्ट जास्त कॉम्प्लिकेटेड असला तरी थोडक्यात मी तुम्हाला सांगू इच्छितो, की कोव्हॅक्सिन जे आपल्याकडे उपलब्ध आहे ते किल्ड व्हायरसचं वॅक्सिन आहे, किल्ड व्हायरसचं. आणि आपल्याकडे जे कोविशिल्ड वॅक्सिन आहे हे व्हायरल व्हेक्टरचं वॅक्सिन आहे. म्हणजे तो व्हेक्टर असतो, जो वॅक्सिनच्या मार्फत आपण देतो त्याला व्हायरल व्हेक्टर म्हणतात. आणि अमेरिकेमध्ये आणि इंग्लंडमध्ये फायझर आणि बायोटेक कंपनीचे जे वॅक्सिन्स आहेत ते mRNA वॅक्सिन्स आहेत. आता हे जे अमेरिकेतले वॅक्सिन आहे आपल्या इंडियामध्ये, भारतामध्ये उपलब्ध का नाही आहेत? कारण त्याला -80 डिग्रीजवर कोल्ड चेन मेंटेन करावी लागते, जे आपल्यासारख्या देशामध्ये थोडं कठीण आहे. आणि म्हणून आपण जे वॅक्सिन्स उपलब्ध करून दिलेले आहेत, ते आहेत कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड. सगळं काही संशोधन, जे काही संशोधन झालेलं आहे स्त्रियांवरचं, गरोदरपणामध्ये आणि स्तनपानामध्ये, ते सर्व संशोधन या RNA वॅक्सिनवर, जे फायझर कंपनीचे आहेत, त्यावरच झालेलं आहे. ही गोष्ट मी तुम्हाला इथे स्पष्ट करू इच्छितो. म्हणजे भारतातल्या वॅक्सिन्सवर बरंच संशोधन कमी झालेलं आहे, तर अमेरिकेतल्या वॅक्सिनवर संशोधन जास्त झालेलं आहे. परंतु आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला इथे स्पष्ट करू इच्छितो, की एक वॅक्सिन असतं, एक प्रकारचं वॅक्सिन असतं, जे कोणीच प्रेग्नन्सीमध्ये कधीच घ्यायला नको, ते असतं लाईव्ह अटेन्युएटेड वॅक्सिन. आता याच्यामध्ये एक चांगली खबर ही आहे, की या सगळ्या ज्या वॅक्सिन्स उपलब्ध आहेत पूर्ण जगामध्ये, या सगळ्या वॅक्सिनमध्ये एकही वॅक्सिन लाईव्ह अटेन्युएटेड वॅक्सिन नाही आहे. आणि म्हणून जर तुम्ही ढोबळ मनाने पाहिलं, तर हे सगळेच वॅक्सिन्स हे गर्भवती स्त्रियांकरता आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांकरता सेफ आहेत आणि ते वॅक्सिन तुम्ही घेऊ शकता. आपल्या देशामध्ये, भारतामध्ये जसं मी सांगितलं कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन उपलब्ध झालेले आहेत. माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी आणि मोदीजींसोबतच माननीय श्री नितीनजी गडकरी आणि इतर मंत्री हे सगळेजण मिळून एकजुटाने काम करतात आहेत. आणि आपण भारतीय लोकांना अभिमान असायला हवा, की सगळे मिळून एकजुटीने काम करून आपण कोरोनावर मात करायचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यात आपल्याला यश देखील मिळतं आहे. आज ही वेळ जी आहे ही अभूतपूर्व परिस्थिती आणि या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं, की आपण भारत सरकारच्या सोबत खंबीरपणे उभं राहायला हवं आणि यावेळेस सगळ्यांनी एकमेकांना जितकी जमेल, जितकी शक्य होईल तितकी मदत करायला पाहिजे. हर्षवर्धनजी, राजेश टोपेजी, हेल्थ मिनिस्टर सुद्धा खूप चांगलं काम करतात आहेत. तसंच अनेक संघटना, जसं इंडियन मेडिकल असोसिएशन, आम्हा स्त्रीरोग तज्ञांची संघटना फॉक्सी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तुमची संस्था, ज्या संस्थेच्या प्लॅटफॉर्मवर आज आपण इथे भारतीय स्त्री शक्ती ज्याच्यावर आपण इथे बोलतो आहोत. IT कंपन्या जशी पर्सिस्टंट कंपनी आहे आणि खारीचा वाटा आमचा देखील आहे. ओमेगा हॉस्पिटलमध्ये देखील आमचं चॅरिटेबल ट्रस्ट आहे. त्याच्याद्वारे आम्ही बऱ्यापैकी लोकांना मदत करायचा प्रयत्न करत असतो. तर सर्वांनीच आपला खारीचा वाटा उचलायला हवा आणि जेवढं जमेल, जेवढं शक्य होईल तेवढं एकमेकांना मदत करायला हवा. कारण हा काळ असा आहे, की एकमेकांना मदत केल्याशिवाय आपण हा काळ तरून नेणं शक्य नाहीये. त्याच्यामुळे आता भांडणं आणि तंटे न करता आपण सगळ्यांनी मिळून काम करायला हवं. कारण मला असं वाटतं, की हा दिवस कधी येईल हे आपल्या कोणालाच माहिती नाहीये. परंतु आपण असं म्हणतात ना, जग हे आशेवर जगतं. तर आपण आशेवर जगतो आहोत आणि हे मुकेशचं अतिशय सुंदर गाणं आहे. जे गाणं मी तुम्हाला इथे सांगतोय. वो सुबह कभी तो आएगी, खाली सदियों के सर से, जब रात का आंचल ढलकेगा.
जब दुख के बादल पिघलेंगे, जब सुख का सागर छलकेगा, जब अंबर झूम के नाचेगा, जब धरती नगमे गाएगी, वो सुबह कभी तो आएगी, वो सुबह कभी तो आएगी. तर आपण सगळ्यांना या प्रकाशमान दिवसाची वाट पाहतो आहोत आणि ही वाट पाहताना आज एक प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आलेला आहे आणि तो प्रश्न हा आहे की टू टेक और नॉट टू टेक, वॅक्सिन घ्यावं की घेऊ नये. आणि विशेषतः 18 ते 45 वर्षाच्या वयोगटातील स्त्रियांनी हे वॅक्सिन घ्यावं की घेऊ नये आणि घ्यावं तर कधी घ्यावं आणि घेऊ नये तर कधी घेऊ नये. आता इतक्या साऱ्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत. प्रत्येकाचे नातेवाईक, कोणाचे नातेवाईक अमेरिकेत आहेत, कोणाचे इंग्लंडमध्ये आहेत, कोणाचे ऑस्ट्रेलियाला आहेत, कोणाचे दुबईला आहेत. ते सगळ्यांना फोन करून एकमेकांशी बोलत असतात. मला वाटतं आजच्या प्लॅटफॉर्मवर देखील बरेच बाहेरचे लोक देखील असतील. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन खबर येत असते, रूल्स बदलत असतात, कायदे बदलत असतात. आणि जसं नीलमताईंनी आणि संध्याताईंनी सांगितलं, व्हॉट्सअपची युनिव्हर्सिटी आहे आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी ही खूप स्ट्रॉंग आहे, जिथे लोक बोलत नाही, फक्त चॅट करतात. आणि चॅट करता करता काहीतरी असे मेसेजेस फॉरवर्ड करतात ज्याचा अर्थ आपल्याला देखील माहिती नसतो. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे काही प्रोफेसर्स असतात, जे प्रोफेसर्स स्वतःला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर समजतात आणि ते आपलं ज्ञान लोकांना पाजवण्याचा प्रयत्न करतात. तर अशा सिच्युएशन मध्ये एक महत्वाचा प्रश्न हा आहे की मासिक पाळी सुरू असताना, मेन्स्ट्रुअल सायकल सुरू असताना पाळीच्या वेळेत वॅक्सिन घ्यायचं की घेऊ नये. आणि एक मेसेज आहे जो म्हणतो की वॅक्सिन पाळीच्या वेळेस घेऊ नका, कारण पाळीच्या वेळेस स्त्रियांची प्रतिकार शक्ती कमी झालेली असते. 1990 साली मी 91-92 साली मी गायनिक या विषयामध्ये पदवी प्राप्त करण्यासाठी कॉलेज जॉईन केलं आणि 95 मध्ये मी MD गायनिक झालो. त्या 3 वर्षामध्ये आणि त्याच्यानंतर या 27 वर्षांमध्ये, म्हणजे गेल्या 30 वर्षांमध्ये मी कुठल्याही पुस्तकामध्ये असं कधीही वाचलं नाही की पाळीच्या वेळेस स्त्रियांची प्रतिकार शक्ती कमी होत असते. मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया सतत सुरू असते. त्याचा इम्युनिटीशी, प्रतिकार शक्तीशी काहीही संबंध नाही. अर्थात वॅक्सिनचा आणि मासिक पाळीचा कुठलाही संबंध नाही. थोडक्यात मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की समजा एक मुलगी आहे, संध्या तिचं नाव आहे, ती 25 वर्षाची आहे. तिला तिने ऍपवर आपल्या नाव टाकलं आणि तिला 1 तारखेचा वॅक्सिनचा डोस घेण्याचा स्लॉट मिळाला आणि 1 तारखेला 11 वाजताचा तिला स्लॉट मिळाला आणि सकाळी 8 वाजता तिची पाळी सुरू झाली. तर तिने काय करावं? तिने वॅक्सिन घ्यायला 11 वाजता ठरल्याप्रमाणे जावं. वॅक्सिनचा पाळीशी काहीही संबंध नाही आणि तिने आपल्या ठरलेल्या टाइम टेबल प्रमाणे आपलं वॅक्सिन घेऊन घ्यावं, कारण पुढे वॅक्सिन मिळालं नाही किंवा संपून गेलं तर तिचं वॅक्सिन तिला मिळणारच नाही. तर ज्यावेळेस तिचा नंबर लागलाय त्यावेळेस तिने तिचं वॅक्सिन घेऊन घ्यावं. थोडक्यात म्हणजे वॅक्सिनचा मासिक पाळीशी काहीही संबंध नाही आणि मला असं वाटतं हा मेसेज तुमच्यापर्यंत आज मी व्यवस्थितपणे पोहोचवला आहे. तर कृपा करून मासिक पाळीशी याचा संबंध जोडू नका. आणि आज हे 300च्या वर लोक माझ्यासोबत जुळलेले आहेत. त्या 300 लोकांनी आणखीन 300 लोकांना सांगावं आणि
पूर्ण समाजातील सगळ्या लोकांपर्यंत ही खबर पोहोचायला पाहिजे, की मासिक पाळीचा व्हॅक्सिनशी संबंध नाही. तुम्हाला जेव्हा व्हॅक्सिनचा नंबर लागेल त्यावेळेस तुम्ही व्हॅक्सिन घेऊन घ्या. एक दुसरी कॅटेगरी आहे, ती म्हणजे अशा स्त्रिया ज्यांना प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे, ज्यांना मूलबाळ हवं आहे, जे प्रेग्नन्सी प्लॅन करतात आहेत. आणि आम्ही जसं मी IVFचं ट्रीटमेंट करतो, तर आमच्याकडे अशाच येतात ज्यांना प्रेग्नन्सी राहत नसते आणि त्यांना प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट करायची असते. तर अशा प्रकारच्या स्त्रिया ज्यांना प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे किंवा ज्यांना प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट करायची आहे. तर काही लोकं मला विचारतात, की "डॉक्टर साहेब, हे व्हॅक्सिन घेतल्याने असं तर होणार नाही, की मला प्रेग्नन्सी राहणारच नाही? प्रेग्नन्सी राहण्याचा आणि व्हॅक्सिनचा काही संबंध आहे का?" तर मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो, की प्रेग्नन्सी राहण्याचा आणि व्हॅक्सिनचा काहीही संबंध नाही. अर्थात व्हॅक्सिन घेतल्याने प्रेग्नन्सी राहायला उशीर होईल किंवा प्रेग्नन्सी राहणार नाही किंवा काही प्रॉब्लेम येईल असं मुळीच नाही. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या ठरलेल्या वेळेप्रमाणे तुम्ही व्हॅक्सिन घ्या. त्याचा प्रेग्नन्सीच्या प्लॅनिंगशी संबंध जोडू नका. कृपा करून जोडू नका. म्हणजे समजा तुम्हाला एक आहे स्त्री जिचं नाव मीना आहे आणि त्या मीनाला एक मुलगी आहे. ती 3 वर्षाची आहे आणि तिला आता दुसरं बाळ पाहिजे आहे. मीनाने आणि तिच्या नवऱ्याने सुरेशने ठरवलं, की आपल्याला मूलबाळ पाहिजे आणि हा कोरोना आला. तर तिने काय करावं? कोरोना आहे आणि व्हॅक्सिन आला तर तिने व्हॅक्सिन घेऊन घ्यावं आणि व्हॅक्सिन घेतल्यानंतर प्रेग्नन्सी प्लॅनिंगमध्ये कुठलाही खंड पाडू नये. म्हणजे तिच्या प्लॅनिंगप्रमाणे तिने प्रेग्नन्सी प्लॅन करावी. त्याचा व्हॅक्सिनशी कुठलाही संबंध जोडू नये. म्हणजे ट्रीटमेंट किंवा प्रेग्नन्सी प्लॅन करणं बंद करायची व्हॅक्सिनची वेळेस करायची गरज नाही. आता समजा आज व्हॅक्सिन घेतलं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही युरिन टेस्ट केली घरी आणि ती पॉझिटिव्ह आली. म्हणजे तुमची प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आली आणि तुम्ही व्हॅक्सिन ऑलरेडी घेतलेलं आहे 2 दिवसांपूर्वी. तुम्ही घाबरून जाल, की "अरे, मी तर व्हॅक्सिन घेतलं आणि आता मला प्रेग्नन्सी राहिली, मी कसं करू?" तर मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो, की व्हॅक्सिन घेतल्यानंतर समजा प्रेग्नन्सी राहिलेली असली आणि चुकून तुमच्या लक्षात नाही आलं, तरी देखील व्हॅक्सिननी प्रेग्नन्सीवर काहीही परिणाम होत नाही. त्याच्यामुळे कृपा करून घाबरून जाऊन अबॉर्शन करायचा विचार देखील करू नका. व्हॅक्सिन घेतल्यानंतर प्रेग्नन्सी राहिली असेल तरी त्यांनी काही फरक पडत नाही. आता आणखीन एक सिच्युएशन आहे, की समजा तुम्ही एक पहिला डोस व्हॅक्सिनचा घेतला. 6 आठवड्यानंतर तुम्हाला दुसरा डोस घ्यायचा आहे आणि या दरम्यानच्या काळामध्ये 1 महिन्यानंतर तुम्हाला प्रेग्नन्सी राहिली. तर या परिस्थितीमध्ये तुम्ही दुसरा डोस घ्यायचा की नाही घ्यायचा? हा प्रश्न पडतो. तर मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो ज्या विषयावर आपण पुढे बोलणार आहे, की भारत सरकारच्या कायद्याप्रमाणे तुम्ही दुसरा डोस घेऊ शकत नाही. कारण भारत सरकारचं जे म्हणणं आहे, त्यांचं म्हणणं आहे, की प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही व्हॅक्सिन घेऊ नका. तर इथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, की CDCच्या गाईडलाईन्स असतात, ज्या खूप महत्त्वाच्या गाईडलाईन्स असतात आमच्याकरता. त्यांनी म्हटलेलं आहे, की व्हॅक्सिन घेण्याच्या आधी तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट करायची गरज नाही. म्हणजे समजा तुम्हाला व्हॅक्सिन घ्यायचं आहे, तर असं नाही, की तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट करा आणि प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली, तर व्हॅक्सिन घेऊ नका, प्रेग्नन्सी टेस्ट करूच नका. जे काही चालू असेल तुमचे ते चालू द्या आणि तुमचं व्हॅक्सिन तुम्ही घेऊन घ्या. व्हॅक्सिन घेताना प्रेग्नन्सी टेस्ट करायची आवश्यकता नाही. व्हॅक्सिन घेतल्यानंतर प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली तर अबॉर्शन करायची आवश्यकता नाही. आता मी जसं तुम्हाला सांगितलं, की गेल्या 1 वर्ष, सव्वा वर्षापासनं आम्ही स्त्रीरोग तज्ञ अनेक स्त्रियांना प्रेग्नन्सीमध्ये कोव्हिड झालेलं पाहतोय आणि कोव्हिड जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये होतो, तो खरंच वाईट असतो. मी तुम्हाला सांगतो, की कोव्हिडच्या पेशंटला प्रेग्नन्सीमध्ये जास्त त्रास होतो आणि म्हणून कोव्हिड आणि प्रेग्नन्सी हे कॉम्बिनेशन काही चांगलं नाही आहे, एवढं मात्र नक्की आहे. पण काही लोकांना काय वाटतं, की कोव्हिड झालं तर प्रेग्नन्सी समजा सुरुवातीचे 2 महिन्यामध्ये प्रेग्नन्सीमध्ये कोव्हिड राहिलं, तर काही लोकांना वाटतं, की अबॉर्शन करून टाकावं. तर हा जरा विषयांतर झालं. विषयाच्या मध्ये हा विषय येत नाही. पण मी तरी तुम्हाला इथे सांगू इच्छितो, की प्रेग्नन्सीमध्ये जर कोव्हिड राहिलं किंवा कोव्हिड प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये झालं, तर या कोव्हिडमध्ये तुम्ही अबॉर्शन करायची गरज नाही आणि घाबरून जायची गरज नाही. अशा वेळेस सुद्धा डॉक्टर लोकं तुमचा उपचार करतील आणि तुम्हाला काही त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेतील. तर हे सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन CDC याच्या गाईडलाईन्स आमच्याकरता खूप महत्त्वाचे असतात आणि या CDCने काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्यांचं म्हणणं आहे, की तुम्हाला जर याच्याबद्दल काही शंका असेल, तर मदर टू बेबी नावाची त्यांची वेबसाईट आहे.
त्या वेबसाईटवर तुम्ही जा आणि तुम्ही हे नंबर दिलेले आहेत, तुम्ही लोक याचा स्क्रीनशॉट काढू शकता. या नंबरवर तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता किंवा ईमेल करू शकता आणि सीडीसी वाले तुम्हाला योग्य माहिती देतील. आता महत्वाचा प्रश्न हा आहे की व्हॅक्सिनला 9 महिने सुद्धा झाले नाहीये. व्हॅक्सिन येऊन 9 महिने पण झाले नाही आणि ही 9 महिन्याची प्रेग्नन्सी मध्ये व्हॅक्सिन घ्यायचं की नाही याच्यावर आपला डिस्कशन चालू आहे. तर ज्या काही संशोधन प्रेग्नन्सी आणि व्हॅक्सिनवर झालेले आहेत ते सगळे संशोधन जसं मी तुम्हाला सांगितलं ते RNA व्हॅक्सिनवर झालेले आहेत. परंतु या सगळ्या संशोधनामध्ये हे आढळून आलेलं आहे की व्हॅक्सिननी कुठल्याही प्रकारचा स्त्रियांवर दुष्परिणाम होत नाही. आणि सगळ्या संशोधकांचं एकमत आहे या विषयावर की त्याचे जे फायदे आहेत, बेनिफिट्स आहेत, ते रिस्क पेक्षा खूप जास्त आहेत. थोडक्यात म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये व्हॅक्सिन घ्यायला हरकत नाही, असं सगळ्या संशोधकांनी ठामपणे सांगितलेलं आहे आणि हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्याच नंतर या सगळ्या संशोधकांनी हे पण म्हटलेलं आहे की व्हॅक्सिन घ्यायचं की नाही हा तुमचा चॉईस आहे, तुम्ही ठरवा. जसं आता समजा हे सगळ्यांसाठीच लागू पडतं. कोणालाही असं वाटलं की मला व्हॅक्सिन नाही लावायचं तर तुम्ही नाही लावलं चालेल, पण तुम्हाला व्हॅक्सिन लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. आणि प्रेग्नन्सीमध्ये जर तुम्ही व्हॅक्सिन लावत असाल तुम्ही लावून घेऊ शकता. आणि त्यांनी एक सीडीसी वाल्यांच्या लोकांनी एक व्हीसेफ नावाचं रजिस्ट्री केलेली आहे आणि व्हीसेफ नावाचा त्यांचा ऍप आहे मोबाईलवर. तो ऍप तुम्ही डाउनलोड करा आणि तुम्ही जर व्हॅक्सिन लावून घेतला तर तुमचा जो जो काही अनुभव आहे तो अनुभव तुम्ही या ऍपवर शेअर करा. लोकांसोबत बोला आणि सांगा, व्हीसेफ या ऍपवर जा आणि सांगा की मला प्रेग्नन्सीमध्ये व्हॅक्सिन लावल्याने काही त्रास झाला की नाही झाला. तर थोडक्यात म्हणजे आता आपल्याला बदल करायला हवा, आपल्याला बदलायला हवा. मी जसं तुम्हाला सांगितलं भारत सरकारने स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत की प्रेग्नन्सी आणि लॅक्टेशन, गर्भावस्था आणि स्तनपान या पिरियडमध्ये व्हॅक्सिन घ्यायला नको. परंतु आमच्या स्त्रीरोग तज्ञांची संघटना फॉक्सी, IMA आणि इंग्लंडची संघटना RCOG आणि CDC या सगळ्या संघटनांनी म्हटलेलं आहे की व्हॅक्सिन लावायला हवं, ते सेफ आहे. आता मी तुम्हाला हे एक मिनिस्ट्री ऑफ हेल्थचं डॉक्टर अरुण शर्मा यांचं स्टेटमेंट दाखवतो. 29 एप्रिलचा हा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये त्यांनी कोणीतरी विचारलंय की हाऊ सेफ इज इट फॉर प्रेग्नंट वुमन टू गेट द कोविड वॅक्सिन? आर देअर एनी एक्स्ट्रा प्रिकॉशन दॅट शुड बी टेकन ड्युरिंग प्रेग्नन्सी? आणि ICMRच्या डायरेक्टरांनी उत्तर दिलेलं आहे की COVID-19 वॅक्सिन इज नॉट अवेलेबल फॉर प्रेग्नंट वुमन ॲज ऑफ नाऊ बरं का, सध्या. ॲज द इफेक्ट्स ऑफ COVID-19 वॅक्सिन ऑन प्रेग्नंट वुमन आर स्टील बीइंग टेस्टेड. अजूनही संशोधन सुरू आहे, म्हणून सध्या प्रेग्नन्सीमध्ये व्हॅक्सिन लावू नका असं भारत सरकारने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. आणि अजूनही ते निर्देश बदललेले नाही आहेत आणि त्यांचं पण म्हणणं साहजिक आहे. ते जे म्हणतात ते चूक काहीच नाहीये, कारण अजून त्याच्या स्टडीज खूप जास्त नाहीयेत आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे की सध्या व्हॅक्सिन लावू नका. परंतु आमच्या फॉक्सीच्या संघटनेने मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे गाईडलाईन्स काढलेले आहेत आणि त्या गाईडलाईन्समध्ये त्यांनी भारत सरकारला अशी विनंती केलेली आहे की कृपा करून आपण हा स्टँड बदलावा, कारण की व्हॅक्सिनचा फायदा जो आहे तो खरंच जास्त आहे गर्भवती स्त्रियांना आणि म्हणून गर्भवती स्त्रियांनी व्हॅक्सिन लावून घ्यायला हवं, असं आमच्या फॉक्सीच्या संघटनेने सरकारकडे साकडं घातलेलं आहे. असं म्हणतात की प्रेग्नन्सीमध्ये इन्फेक्शन लवकर कॅच होतं. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो, माझ्याकडे अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांच्या फॅमिलीमध्ये कोणालाच कोरोना झालेला नसतो, फक्त त्यांना एकट्यांना झालेला असतो, स्त्रियांना ज्या प्रेग्नंट असतात. कारण त्यांना लवकर प्रेग्नन्सीमध्ये इन्फेक्शन होतं आणि इन्फेक्शन थोडं डेंजरस पण असतं, कारण त्याच्यामध्ये ब्लड क्लॉटिंग होतं आणि ब्लड क्लॉटिंग झाल्यामुळे सडनली बाळामध्ये प्रॉब्लेम येण्याची किंवा डिलिव्हरी लवकर होण्याची किंवा बाळाची ग्रोथ कमी असण्याची शक्यता असते. आणि म्हणून व्हॅक्सिननी डेफिनेट फायदा होणार आहे, कारण एकतर व्हॅक्सिनमुळे इन्फेक्शन होणार नाही. दुसरं म्हणजे इन्फेक्शन झालं तरी त्याचं मागे मी जसं सांगितलं सिव्हिअरिटी कमी असेल, त्याचं प्रमाण कमी असेल आणि इतरांना त्याचं इन्फेक्शन होणार नाही आणि इतरांना इन्फेक्शन झालं तर त्याच्यापासून त्या व्हॅक्सिनमुळे त्यांचा पण बचाव होईल. आता एक महत्वाचा मुद्दा आहे की पहिल्या 3 महिन्यामध्ये असं आपण म्हणतो की बाळाचं ऑर्गन डेव्हलपमेंट, ऑर्गनजेनेसिस होत असतं. म्हणजे बाळ तयार होण्याचं काम जे असतं ते पहिल्या 3 महिन्यामध्ये होतं आणि म्हणून पहिल्या 3 महिन्यामध्ये आपण म्हणतो की हे कुठली औषधं घेताना डॉक्टरांना विचारल्याशिवाय घेऊ नका. तर पहिल्या 3 महिन्यामध्ये प्रेग्नन्सीमध्ये व्हॅक्सिन लावावं का? हा देखील प्रश्न इथे उपस्थित झालेला आहे.
आणि त्याच्यावर काम चालू आहे. परंतु शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे की पहिल्या 3 महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये व्हॅक्सिन लावू शकता आणि समजा व्हॅक्सिन लावलं असेल तर अबॉर्शन करू नका, कारण व्हॅक्सिन लावल्यानंतर पहिल्या 3 महिन्यामध्ये देखील बाळाला कुठलाही दुष्परिणाम होत नाही, कुठलाही धोका होत नाही. तर मला असं वाटतं की भारत सरकारनी, आणि मला असा विश्वास आहे की लवकरच भारत सरकार यावर काम करतील, तर आपली पॉलिसी बदलायला हवी. असं म्हणतात की माइंड्स आर लाइक पेन्स, दे वर्क ओनली व्हेन दे आर ओपन, सो वी शुड बी लाइक ओपन माइंडेड. हार हो जाती है जब मान लिया जाता है, हार हो जाती है जब मान लिया जाता है, जीत तब होती है जब ठान लिया जाता है. तर मला असं वाटतं वी शुड जस्ट डू इट. आणि पुन्हा एकदा या मंचाद्वारे मी विनंती करतो की स्त्रियांना, गर्भवती स्त्रियांना आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना देखील व्हॅक्सिन उपलब्ध व्हायला हवं. आता जसं आपण गर्भवती स्त्रियांबद्दल बोललो, तसंच दूध पाजणाऱ्या आया, स्तनपान करणाऱ्या आया यांनी काय करावं? आता कसं असतं की आपण जेव्हा कुठली स्त्री स्तनपान करते तेव्हा तिच्या सासू, तिची आई, घरातले सीनियर लोक सांगतात की अरे हे खाऊ नको बरं, बाळाला त्याचा बाधा होईल. हे पिऊ नको, याने हे दुधामध्ये जातं. तर आपल्याला एक माहिती असतं की काही खाल्लं प्यायलं की ते दुधामध्ये जातं. तसंच इंजेक्शन, लॅक्टेशन मध्ये जर तुम्ही व्हॅक्सिन लावलं, लसीकरण केलं, तर ते देखील दुधामध्ये जाऊन बाळाला धोका होईल का? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये येतो आणि तो येणं साहजिकच आहे. आणि स्तनपान आपण आपल्याला माहिती आहे की 1 वर्षाच्या स्त्रिया करतातच, काही-काही स्त्रिया 2 वर्षापर्यंत देखील स्तनपान करतात. मग ह्या 1.5 ते 2 वर्षाच्या कालखंडामध्ये स्त्रियांनी व्हॅक्सिन लावू नये का? तो त्यांचा हक्क नाहीये का? तर उत्तर आहे की स्त्रिया जेव्हा बाळाला दूध पाजत असतात, त्यावेळेस त्यांनी व्हॅक्सिन लावल्याने कुठलाही दुष्परिणाम स्त्रीवर आणि बाळावर होणार नाही. उलट उलट ज्या अँटीबॉडीज दुधामधनं बाळाला जातात, त्या अँटीबॉडीजचा बाळाला देखील फायदा होईल आणि बाळाचा देखील त्याच्यापासनं, कोरोनापासून बचाव होईल, त्याचं देखील प्रोटेक्शन होईल. तर स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी डोळे झाकून व्हॅक्सिन लावायला हवं, असं संशोधकांचं म्हणणं आहे. त्याचा फायदा त्या स्त्रीलाच नाही, तर तिच्या बाळाला देखील होणार आहे. मग एक प्रश्न येतो, काही लोक विचारतील की अरे मी स्तनपान करते आहे, मी आज व्हॅक्सिन लावलं, तर मी 8 दिवस बाळाला दूध पाजलं नाही तर चालेल का? तर मी तुम्हाला याच्यात सांगेल की तुम्ही उलट दूध पाजायला हवं, दूध पाजणं बंद करू नका. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं, या अँटीबॉडीज दुधातनं बाळाला मिळणार आहेत. त्याच्यामुळे बाळाला त्याचा फायदाच होणार आहे. त्यामुळे बाळाला त्याचा फायदा होणार असल्यामुळे स्त्रियांनी दूध दूध पाजणं बंद करू नये आणि प्रत्येक स्त्रीनी लॅक्टेशनमध्ये हे इंजेक्शन लावून घ्यायला हवं. जसं मी तुम्हाला म्हटलं, सीडीसीने देखील हेच म्हटलेलं आहे की अँटीबॉडीज ज्या तयार होतात त्या बाळाला प्रोटेक्टच करणार आहेत. कितपत प्रोटेक्ट करणार आहे पुढे कळेल, पण प्रोटेक्ट करणार आहे नक्की. तर शेवटी मला असं वाटतं की जसं मी तुम्हाला सांगितलं की हेही दिवस जातील, परंतु सध्या जी परिस्थिती आहे ती खरंच वाईट आहे. प्रत्येकाच्या घरात कोविडनी विध्वंस मांडलेला आहे. प्रत्येकाच्या घरात कोणाला ना कोणाला याचा प्रसाद मिळालेला आहे आणि काही लोकांचे जीव देखील गेलेले आहेत. अगदी तरुण तरुण लोकांचे जीव जेव्हा जातात तेव्हा खरंच मन हळहळतं आणि फार वाईट वाटतं. तर मी देवाजवळ प्रार्थना करतो की देवा खरंच आम्हाला इतकी शक्ती दे की आम्हाला या कोरोनावर मात करता आली पाहिजे आणि आमचा विश्वास ढळायला नको. मन का विश्वास कमजोर होना. तर आपण खरंच या प्रसंगामध्ये अतिशय धैर्याने या प्रसंगाला तोंड द्यायला हवं आणि सगळ्यांनी मिळून एकमेकांची काळजी घेऊन या प्रसंगातनं बाहेर पडायला हवं. शेवटी मी रॉबर्ट फ्रॉस्ट यांची अतिशय सुंदर कविता मी तुम्हाला ऐकवतो. द वूड्स आर लवली, डार्क अँड डीप.
The woods are lovely, dark and deep, but I have promises to keep and miles to go before I sleep. Miles to go before I sleep. आपण सगळ्या